नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार क्लास 12चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग चॅप्टर, ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं की किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय असतो, सोबतच व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे काय असते आणि त्याच्या बेसिसवर काही न्यूमेरिकल. तर किर्चॉफ्स करंट लॉ आपण काय सांगतो की सम ऑफ करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल टू सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. याचाच अर्थ काय की सरळ सरळ समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0. बरोबर. याचा अर्थ जेवढा करंट जंक्शन वर येतोय बरोबर तेवढाच करंट जंक्शन पासून लांब जातोय. हा झाला आपला किर्चॉफ्स करंट लॉ. यालाच आपण काय म्हणतो, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर काय सेकंड आपण काय पाहिला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला काय सांगतो की द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज 0. याचा अर्थ काय की डेल्टा समेशन ऑफ डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं की केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याच्या बेसिसवर आपण काही याची साइन कन्व्हेन्शन्स पाहिले होते. साइन कन्व्हेन्शन्स मध्ये आपण सांगितलं की डेल्टा व्ही केव्हा पॉझिटिव्ह असतो, डेल्टा व्ही केव्हा निगेटिव्ह असतो. बरोबर. तर आपण काय सांगितलं होतं की जर समजा आपलं पोटेन्शियल हायर कडून लोअर कडे जात असेल आणि आपली पाथ जर त्या डायरेक्शन मध्ये जर जात असेल तर आपला डेल्टा व्ही काय येतो, निगेटिव्ह. का डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो, कारण आपण हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे चाललो. याचा अर्थ आपण आपलं पोटेन्शियल काय करतोय, लॉस करतोय. या टाइमला काय होतो, पोटेन्शियल लॉस. बरोबर. आणि अगेन जर समजा आपली पाथ लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जात असेल, या कंडिशन मध्ये डेल्टा व्ही काय होतो, पॉझिटिव्ह. का डेल्टा व्ही पॉझिटिव्ह होत असेल मित्र, कारण आपण काय बघतोय, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चाललो. लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जात असताना पोटेन्शियल काय होते, गेन. पोटेन्शियल गेन होते, पोटेन्शियल ऍड होते, त्याच्यामुळे डेल्टा व्ही काय होतो, पॉझिटिव्ह. आणि या कंडिशन मध्ये आपला पोटेन्शियल काय आहे ते आपण काय करतो, गेन करतो. बरोबर. त्याच्यानंतर आपण रेजिस्टरच्या बाबतीत पाहिलं, जर आपला करंट रेजिस्टर मधून पास होत असेल तर तो पास कसा होतो, सरळ सरळ पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. आणि जर आपली सिमिलरली त्याच डायरेक्शन मध्ये पाथ सुद्धा असेल, ज्या डायरेक्शन मध्ये करंट पास होतोय बरोबर त्याच डायरेक्शन मध्ये जर आपले पाथ असेल तर ह्या टाइम मध्ये पण आपले डेल्टा व्ही काय होतो, निगेटिव्ह आहे. बरोबर. आणि सिमिलरली जर समजा आपला जर करंट, आपण काय सांगितलं, आपला करंट जर समजा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असेल आणि आपली पाथ निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे येत असेल, म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर पाथ येत असेल तर आपण काय सांगतो, डेल्टा व्ही आपला काय, पॉझिटिव्ह. म्हणजे दोन कंडिशन मध्ये आपला डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो, दोन कंडिशन मध्ये डेल्टा व्ही निगेटिव्ह येतो. कोणकोणत्या कंडिशन मध्ये डेल्टा व्ही पॉझिटिव्ह येतो, सगळ्यात पहिले पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बॅटरी किंवा सेलच्या केस मध्ये काय होते की जर समजा आपण हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे जात असेल तर आपलं पोटेन्शियल काय होते, लॉस होते. पोटेन्शियल लॉस झालं याचा डेल्टा व्ही निगेटिव्ह होतो. सोबतच अजून केव्हा डेल्टा व्ही निगेटिव्ह होतो की जेव्हा ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला बरोबर आपली पाथ सुद्धा त्या डायरेक्शन मध्ये चालली असेल तर डेल्टा व्ही काय होतो, निगेटिव्ह होतो. बरोबर. आता डेल्टा व्ही पॉझिटिव्ह कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये होतो की सगळ्यात पहिला, जर समजा आपण पोटेन्शियल गेन करत असेल. पोटेन्शियल आपण केव्हा गेन करतो, जेव्हा आपण निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे चाललो तेव्हा डेल्टा व्ही पॉझिटिव्ह असतो. सोबतच आपण ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपली पाथ असेल तेव्हा सुद्धा डेल्टा व्ही काय होतो, पॉझिटिव्ह होतो. दोन कंडिशन मध्ये डेल्टा व्ही पॉझिटिव्ह, दोन कंडिशन मध्ये डेल्टा व्ही निगेटिव्ह होतो. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, एक व्हीटस्टोन ब्रिज पाहिलं होता. बरोबर. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आपण काय पाहिली होती, एक बॅलन्स कंडिशन पाहिली होती. ती बॅलन्स कंडिशन काय होती, बॅलन्स कंडिशन साठी आपल्याला काय सांगितलं होतं, आपण एक व्हीटस्टोन ब्रिज घेतला होता, एक पतंग सारख्या एरिया सारखे एक सर्किट घेतला होता ना, नसल घेतलं तरी हो म्हणणार बा. बरोबर. आणि मधात एक रेजिस्टर आपण काय केला होता, कनेक्ट केला होता. आणि आपण बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं की हा जो मिड रेजिस्टर आहे त्याला आपण काय नाव दिलं होतं, R1, R2, R3, R4 आणि R5. आपण काय सांगितलं की हा R5 मिड रेजिस्टर आहे, याच्यातून करंट पास होत नाही. आता मित्र, करंट केव्हा पास होत नाही, पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला काय सांगते की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय की जर समजा एखाद्या युनिट चार्जला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत न्यायचं असेल
तर जे वर्क डन होईल ते झालं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पोटेन्शियल मध्ये डिफरन्स लागेल. आणि पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह हायर आणि लोअरचा पोटेन्शियल डिफरन्स आहे की काय होणार, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह म्हणजे हायर कडून लोअर कडे पास होते. पण या कंडिशन मध्ये काय होते की ह्या ज्या दोन्ही पॉइंट्स आहेत ज्याला आपण नाव देऊ एक्स आणि वाय, या दोन्ही पॉइंट वरचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे हे जर आपलं सेम असेल तर या R5 मिड रेजिस्टर मधून करंट पास होणार नाही. हीच आपली कोणती कंडिशन आहे, बॅलेन्स व्हीटस्टोन ब्रिजची कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये काय होते की R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4, ही कंडिशन सॅटिस्फाईड होते. बरोबर. अशा प्रकारे R1 अपॉन R2 R3 अपॉन R4 हे बॅलन्स झाले. ऑटोमॅटिकली याच्यातून काय होते, रेजिस्टर मधून करंट पास होत नाही. बरोबर. हे आपण व्हीटस्टोन ब्रिज पाहिलं. याच्या बेसिसवर या दोन्ही केसीएल केव्हीएल आणि व्हीटस्टोन ब्रिज याच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल सुद्धा बघितले होते. आजही आपल्याला या लेक्चर मध्ये काही न्यूमेरिकल्स पाहायचे केव्हीएल केसीएल ऍज वेल ऍज व्हीटस्टोन ब्रिजच्या बेसिसवर. तर तुम्ही जे आहे ते लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण एक एक करून न्यूमेरिकल पाहू. चला पहा आता काय न्यूमेरिकल दिलेलं आहे की इन द फॉलोइंग फिगर द करंट आय इज. तुम्हाला विचारला काय, करंट विचारला. काय दिसतंय की एक जंक्शन दिलेले, त्या जंक्शनच्या विचार काही करंट जंक्शनवर येतोय, काही करंट जंक्शन पासून लांब चालला. तुम्हाला विचारलं काय, करंट आय. मग इथं कोणता लॉ यूज होईल, केसीएल. अकॉर्डिंग टू केसीएल काय की द सम ऑफ करंट एंटरिंग द जंक्शन इक्वल्स टू काय की सम ऑफ करंट लिव्हिंग द जंक्शन. लिव्हिंग द जंक्शन. बरोबर. याचा अर्थ काय की जेवढा करंट जंक्शनवर येतोय तेवढाच करंट काय होणार, जाणार. याच्या बेसिसवर आपल्याला काय सांगितलं की सरळ सरळ आपल्याला काय सांगितलं, जंक्शनवर येणारा जो करंट आहे त्याला आपण पॉझिटिव्ह घ्यायचं आणि जंक्शन वरून जाणारा करंट आहे त्याला आपण काय द्यायचं, निगेटिव्ह. सिंपल. बरोबर. आता सांगा या मुवमेंटवर आपल्यासाठी हा जंक्शन पॉइंट आहे. आता मला सांगा या जंक्शन पॉइंटवर कोणकोणता करंट येतोय आणि कोणकोणता करंट जातोय. 1.7 एम्पियरचा करंट जंक्शनवर येतोय, 4.5 एम्पियरचा करंट जंक्शनवर येतोय आणि त्याच्यातून 2.3 एम्पियरचा काय होणार, जंक्शन 2.3 एम्पियरचा करंट जंक्शन मधून बाहेर जाणार. येणारा करंटचं काय होणार, ऍडिशन. सरळ सरळ 1.7 एम्पियर प्लस 4.5 एम्पियर आला म्हणजे 7 आणि 5 12 2 हातचाला 1 1 आणि 1 2 4 आणि 2 6 6.2 एम्पियर करंट जंक्शनवर आला. त्याच्यातून किती करंट गेला जंक्शन मधून, -2.3 एम्पियरचा करंट गेला. याचा अर्थ किती झाला, 12 तून 3 गेले 9 हातचा आला 1 म्हणजे किती आला 3.9. याचा अर्थ समोरच्या जंक्शनवर किती एम्पियरचा करंट जाईल, 3.9 एम्पियरचा. आता नेक्स्ट आपण घेतला हा जंक्शन. आता या जंक्शनवर काय होतोय की 3.9 एम्पियरचा जो करंट आहे या जंक्शनवर येतोय, 3.2 एम्पियरचा करंट जंक्शनवर येतोय, 4.9 एम्पियरचा करंट जंक्शनवर येतोय. बरोबर. याचा अर्थ चालला कोणता, 2.6 एम्पियरचा. याचा अर्थ काय करायचा, 3.9 एम्पियर, 3.2 एम्पियर आणि 4.9 एम्पियर हे सगळे काय येतात जंक्शनवर येत आहेत. याचा अर्थ काय, 9 2 11 11 9 20 0 हातचे आले 2 3 3 6 2 8 आणि 4 12. याचा अर्थ टोटल किती एम्पियरचा करंट जंक्शनवर येतोय, 12 एम्पियरचा. त्याच्यातून चालला किती, 2.6 एम्पियरचा. किती एम्पियरचा चालला, 2.6 एम्पियरचा. 2.6 एम्पियरचा. याचा अर्थ 10 तून 6 गेले हातचे आले 4 इथं आला 3 12 तून 3 गेले 9 म्हणजे 9.4 एम्पियरचा करंट. याचा अर्थ इकडे किती करंट जाईल, 9.4 एम्पियरचा करंट. बरोबर. 9.4 एम्पियरचा करंट जाईल. आता मला सांगा 9.4 एम्पियरचा करंट या जंक्शनवर आला, त्याच्यातून काही करंट आय करंट असेल आणि या जंक्शनवरून जाणारा करंट 1.9 आहे. आपल्याला इकडचा करंट फाइंड करायचा. सरळ सरळ 9.4 आला तर 9.4 मधून 1.9 जाणारा करंट आहे. बरोबर. 14 तून 9 गेले 5 राहिले हातचा आला 1 2 9 तून 2 गेले 7. याचा अर्थ टोटल आय इज इक्वल टू काय राहिलं, 7.5 एम्पियरचा करंट. याचा अर्थ आपला ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.
अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, किर्चॉफ्स करंट लॉचा यूज करून अशा प्रकारे सर्किटवर आलेला, जंक्शनवर आलेला करंट मेजर करू शकता किंवा जंक्शनवरून जाणारा करंट तुम्ही मेजर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही केसीएलचा क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. चला, आता आपल्याला काय दिलेलं आहे, ही एक सर्किट दिलेलं आहे ज्याच्यात आपल्याला दिले 2 सेल, एक 6 व्होल्टचा, एक 9 व्होल्टचा आणि 3 रेजिस्टर. या रेजिस्टरची व्हॅल्यू आहे 1 ओम. 4 रेजिस्टर दिलेले आहेत, 2 ओमचा, 1 ओमचा, 3 आणि 3 ओमचा. आणि आपल्याला विचारलं काय, करंट. आता याच्या बेसिसवर आपण काय करू शकतो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करू शकतो. मित्र, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण काय सांगितलं होतं, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन द सर्किट काय असतो, नेहमी 0. याचा अर्थ काय, की समेशन ऑफ डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 आला होता. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं, याची एक पाथ फॉलो करायची होती. आपण काय सांगितलं, की सगळ्यात पहिले करंट ड्रॉ करायचा. बरोबर, करंट ड्रॉ करायचा एक सेल मधून किंवा त्यापेक्षा जास्त सेल मधून करंट ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर आपण काय चूज करायचं होतं, सांगितलं आपण की त्याच्यानंतर एक पाथ आपल्याला चूज करायची होती. एक तर क्लॉकवाईज चूज करा, नाही तर अँटी क्लॉकवाईज. जर समजा सर्किट मध्ये 2 लूप असतील तर एक अँटी क्लॉकवाईज, एक क्लॉकवाईज, किंवा दोन्ही क्लॉकवाईज किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज, तुमच्या मनावर, तुम्हाला जसं सॉर्ट आउट किंवा बरं वाटते तसं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय सांगितलं होतं, की किती नंबर ऑफ रेजिस्टर येतं, बॅटरीज येतात, कॅपॅसिटर्स आहेत, हे सगळं पाहायचं. बरोबर. आता पहा, जनरली आपण काय घेतलं, मी काय करतो, हा जो 6 व्होल्टची जी बॅटरी आहे, या 6 व्होल्टच्या बॅटरी मधून काय करतो, करंट काढतो. सगळ्यात पहिले काय, करंट ड्रॉ करायचा. इकडून गेला करंट आपला आय, इकडून गेला तोच करंट इकडे आला आय. आता तुम्ही पाहू शकता, इथं आल्यानंतर करंट काय झाला, डिवाइड. इकडे गेला I2, इकडे गेला I1. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं, फाइंड करंट इन रेजिस्टर 1 ओम. 1 ओमच्या रेजिस्टर मधून विचारला. बरोबर. आता सांगा, काय याच्यातून गेला करंट आपला I1, इकडे गेला I2, वापस इकडे गेला I2, इकडून वापस आला I2, या पॉइंटवर I1 इकडून आला. बरोबर. आणि I2 इकडून आला. याचा अर्थ ऍट दी एंड इकडे किती गेला, I करंट आला. बरोबर. आता सांगा, आता आपल्याला काय विचारलं, की ह्या 1 ओमच्या रेजिस्टर मध्ये किती करंट जाणार. याचा अर्थ I1 फाइंड आउट करायचा. बरोबर. आता सगळ्यात पहिले काय करायचं, आपण करंट ड्रॉ केला. करंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायची, एक पाथ ड्रॉ करायची. क्लॉकवाईज करायची की अँटी क्लॉकवाईज, आपल्या मनावर. बरोबर. आता पहा, आता क्लॉकवाईज करायची की अँटी क्लॉकवाईज करायची, हे कसं ठरवायचं, की सगळ्यात पहिले मी काय करतो, की जेवढ्या काही दोन्ही पाथ येतात, या दोघांचे पाथ मी काय करतो, अँटी क्लॉकवाईज ठेवतो. दोघांचे पाथ मी काय करतो, सरळ सरळ अँटी क्लॉकवाईज ठेवतो. पाहू शकता तुम्ही. आता दोघांचे पाथ कसे झाले, अँटी क्लॉकवाईज झाले. आता पहा, आपल्याला काय करायचं, जनरली आपण कुठूनही चालू करू शकतो. आपण चालू कुठून करायचं, या 6 व्होल्टच्या याच्यापासून. आता याला नाव द्यायचं A B C D, याला देऊ आपण P आणि याला देऊ Q. याचा अर्थ आपला लूप कोणता आहे, फॉर लूप A B P Q A. A B P Q A. या लूप मध्ये आपण करायचं, पाथ आपली अशी चालली. याचा अर्थ आपण काय चाललो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललो. बरोबर. लोअर कडून हायर कडे चाललो. याचा अर्थ पोटेन्शियल गेन होत आहे. या टाइमला डेल्टा व्ही काय असतो, पॉझिटिव्ह. याचा अर्थ 6 व्होल्ट. आता पहा, या डायरेक्शन मध्येच करंट पण चालला, आपण पण याच डायरेक्शन मध्ये चाललो. तर इथं पाहू शकता तुम्ही, ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला त्याच डायरेक्शन मध्ये आपली पाथ पण आहे. त्याच्यामुळे हे काय होणार, -3. बरोबर, -3. आता -3 आल्यानंतर आपण काय सांगतो, याच्यातून कोणता करंट चालला. त्याच्यानंतर आता आपण वापस असे चाललो. असे जर वापस चाललो तर ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला आपण त्या डायरेक्शन मध्ये चाललो. त्याच्यामुळं -डेल्टा व्ही -I1. इथून किती करंट चालला, I1. याचा अर्थ इज इक्वल टू काय, 0. बरोबर. आता मी सरळ सरळ काय करतो, या 6 व्होल्टला इकडे करतो आणि हा जो 3 आहे याला काय करतो, एक काम करा, 6 व्होल्ट इज इक्वल टू, हे दोघे जण मायनस तिकडे गेले तर काय येते, 3I प्लस I1 आलं. आता आपण काय करायचं, हे आलं तर आता यार सिंपल काय करू शकतो आपण, सेकंड लूप पाहायचा. आता आपण लूप घ्यायचा D C P Q D. काय घ्यायचा, फॉर लूप
डी सी पी क्यू वापस डी. आता सांगा आपण इथून चालू करायचं, असा चाललो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललो असत तर याचा अर्थ डेल्टा व्ही काय येतो, पोटेन्शियल आपण गेन करतोय. लोअर कडून हायर कडे चाललो त्याच्यामुळे डेल्टा व्ही पॉझिटिव्ह 9 व्होल्ट. आता पहा ज्या डायरेक्शन मध्ये करंट चालला आपण त्या डायरेक्शन मध्ये चाललो त्याच्यामुळे -2 कोणता करंट चालला त्यात I2. आता पहा वापस फिरून आता सांगा आपला I1 असा चालला आणि आपली पाथ अशी येते, याच्यामुळे ते दोघं काय अपोजिट डायरेक्शन मध्ये, तुम्ही पाहू शकता पाथ अशी चालली करंट असा चालला त्याच्यामुळे अपोजिट आहे, त्याच्यामुळे आपण काय घेतो प्लस I1 बरोबर. 1 ओमचा रेजिस्टर I1 आणि सोबतच इकडे काय आला आपला 3 व्होल्टचा रेजिस्टर, 3 ओमचा रेजिस्टर आहे. करंट आपला असा चालला, पाथ पण आपली अशी चालली, त्याच्यामुळे काय होणार -3 आणि कोणता करंट चालला I2 इज इक्वल टू 0. बरोबर. आता काय होणार सरळ सरळ पहा, -2I2 -3I2 याचा अर्थ किती 5I2, याचा अर्थ काय आहे 9 व्होल्ट -5I2 प्लस I1 इज इक्वल टू 0. ही पूर्ण टर्म इकडे गेली तर काय होते 9 व्होल्ट इज इक्वल टू 5I2 मायनसचा इकडे गेला प्लस आणि प्लसचा इकडे गेला -I1. बरोबर. आता सांगू शकता की आयचा जो करंट आहे इथं आल्यानंतर 2 याच्यात डिवाइड झाला, याचा अर्थ आपण काय लिहू शकतो की देअरफॉर I इज इक्वल टू I1 प्लस I2 होता आपला. याचा अर्थ आयच करंट I1 आणि I2 मध्ये डिवाइड झाला ना, तर आपण इथं काय लिहू शकतो या 3I च्या जागी I1 प्लस I2. तर काय लिहिता येईल सांगा की 3I1 प्लस I2 प्लस I1 इज इक्वल टू 6 व्होल्ट. तर काय लिहिता येईल सांगा 3I1 प्लस 3I2 प्लस I1 इज इक्वल टू 6 व्होल्ट. याचा अर्थ काय 3I1 आणि I1 4I1 प्लस 3I2 इज इक्वल टू 6 व्होल्ट. बरोबर. हे झालं आपलं इक्वेशन नंबर पहिलं आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर दुसरं. बरोबर. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे I1 ची, या 1 ओम मधून पास होणाऱ्या रेजिस्टरची, म्हणजे I1 ची व्हॅल्यू पाहिजे. I2 चं आपल्याला काम नाही, याचा अर्थ I2 आपल्याला काय करावं लागेल कॅन्सल आउट करावं लागेल. कॅन्सल आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो सांगा. I2 आहे, I2 म्हणजे 15, I2 समजा 5 आणि 3 आहे, 5 त्रिक 15, 3 पाची 15. बरोबर. 5 त्रिक 15 आणि 3 पाची 15. आता पहा, आता आपण काय करू सरळ सरळ, हे जे इक्वेशन पहिलं आहे या इक्वेशनला आपल्याला I2 चं काम नाही, I1 ची व्हॅल्यू पाहिजे. तर काय करायचं I2 आपल्याला काय करावं लागेल कॅन्सल आउट. इथं 5 आहे, याचं 3 आहे, तर सरळ सरळ काय करायचं याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि याला काय करायचं 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 and 2 by 3. याचा अर्थ काय करता येते 5 ने जर याला मल्टिप्लाय केला तर 5 ने जर याला मल्टिप्लाय केला तर 4I1 प्लस 3I2 इज इक्वल टू किती आला 6 व्होल्ट. बरोबर. आणि अजून कोणाला याला कितीने करायचं 3 न, तर 3 ने केल्यावर काय आहे ते 3 into 5I2 minus I1 is equal to 9 व्होल्ट. सांगा काय आहे ते सरळ सरळ. हे जरासं लिहिताना खालीवर झालं. हा सांगा याला याला मल्टिप्लाय केला तर 5 चोक 20, 20I1 प्लस 15I2 इज इक्वल टू 30. याचं सांगा 15I2 मायनस 3I1 इज इक्वल टू 3 9 27. सांगा. आणि याचं काय करायचं सरळ सरळ इक्वेशन, या इक्वेशन या इक्वेशन काय करायचं मायनस करायचं. प्लस 15I2 मायनस 15I2 कटला, 20I1 मायनस मायनस प्लस प्लस 3, याचा अर्थ 23I1 इज इक्वल टू मायनस करायचं
मायनस केल्यानंतर काय येते 30 मायनस 27 म्हणजे 3. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की I1 इज इक्वल टू 3/23. याचा अर्थ I1 इज इक्वल टू काय करू शकतो 0.1703. 23/3 याचा अर्थ 0.13 एम्पियर. आलं लक्षात. याचा अर्थ या I1 रेजिस्टर मधून या 1 ओमच्या रेजिस्टर मधून I1 चा जो करंट जातो तो करंट किती जातो 0.13 एम्पियरचा. आलं. सगळ्यात पहिले आपण काय केलं की एक बॅटरी चूज केली. त्या बॅटरीतून कोणत्या बॅटरीतून आपल्याला करंट जाऊ द्यायचा तो करंट पाहिला. आपण करंट चूज केला. करंटची डायरेक्शन सांगितली. आपण 6 व्होल्टच्या दिली. आपण काय करू शकतो बऱ्याचदा एक तर 6 व्होल्टच्या बॅटरीमधून तुम्ही करंट एक जाऊ द्या आणि दुसरा करंट इथून पाठवा. याला एक याची पाथ क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ठेवा, नाही याची क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ठेवा, नाही याची क्लॉकवाईज याची अँटी क्लॉकवाईज ठेवा. पूर्णपणे डिपेंड तुमच्यावर करते. बरोबर. डिपेंड नाही. आता पहा हे केलं. त्याच्यानंतर काय केलं सरळ सरळ आपण इकडच्या लूपची एक व्हॅल्यू काढली, इकडच्या लूपची एक व्हॅल्यू काढली. आपल्याला I2 ची आवश्यकता नव्हती म्हणून सरळ सरळ I2 ला कॅन्सल आउट केलं. बरोबर. अशा प्रकारे तुम्ही बाय युझिंग KVL तुम्ही काय करू शकता सर्किट सॉर्ट आउट करू शकता. आणि ज्या रेजिस्टरचा तुम्हाला काय विचारला, ज्या करंट विचारला, ज्या रेजिस्टर मधून पास तो विचारला, त्याची तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण एक दुसरं न्यूमेरिकल पाहू. चला पहा. आता आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे व्हिटस्टोन ब्रिजचा. तर व्हिटस्टोन ब्रिज मध्ये आपण एक कंडिशन पाहिली होती. जर समजा मिड रेजिस्टर मधून करंट पास होत नाही तर हे दोन्ही रेजिस्टर या साइडचे आणि ह्या साइडचे काय करतात एकमेकाला बॅलन्स करतात. या रेजिस्टर मधून करंट पास होत नाही का, कारण ह्या पॉइंट वरचं आणि ह्या पॉइंट वरचं दोन्हीवरचं पोटेन्शियल डिफरन्स काय असतं सेम असतं. इथे आपल्याला काय विचारलं इन अ व्हिटस्टोन ब्रिज द आर इन 4 आर्म्स म्हणजे त्याच्या 4 याच्यावर आर शोन इन द फिगर बॅलन्सिंग कंडिशन ऑफ द ब्रिज. तर याची आपल्याला काय करायची बॅलन्सिंग कंडिशन. म्हणजेच बॅलन्सिंग कंडिशन जनरली काय असते R1 R2 इज इक्वल टू R3 R4. आता तुम्ही पाहू शकता R4 च्या जागी 2 रेजिस्टर दिलेले आहेत, एक S1 आणि S2. मित्रो हे दोन्ही रेजिस्टर कसे येतात, हे दोन्ही रेजिस्टर तुम्हाला दिलेले आहेत पॅरलल कंडिशन मध्ये. बरोबर. तर जनरली आपली एक बॅलन्सिंग कंडिशन व्हिटस्टोन ब्रिजची काय सांगतात की बॅलन्सिंग व्हिटस्टोन कंडिशन व्हिटस्टोन ब्रिज काय सांगते की R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. बरोबर. याचा अर्थ R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. आता सांगा तुम्हाला काय सांगितलं होतं की पॅरलल कंडिशन. आपण जनरली 2 टाइप्सचे काय पाहिले होते रेजिस्टर्सचे कॉम्बिनेशन पाहिले होते. कोणकोणते पाहिले होते. एक आपण पाहिला होता पॅरलल कॉम्बिनेशन आणि दुसरा पाहिला होता आपण सिरीज कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय. सोबतच याच्या बेसिसवर आपण काही न्यूमेरिकल्स हे क्लास 10 CBSE च्या चॅप्टर मध्ये आपण व्यवस्थित घेतलेले आहेत. आपल्या युट्यूब चॅनलवर याची एक वैयक्तिक प्लेलिस्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये मी याची तुम्हाला लिंक देऊन देतो. तुम्ही लगेच तो व्हिडिओ पाहून घ्या. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा आपण इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड आउट करतो, समजा R1 आणि R2 दोन रेजिस्टर आहेत, याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड आउट करायचा तर आपण सरळ सरळ काय घेतो RE इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. बरोबर. याच्याही आपल्या काय घेतला S1 आणि S2. S1 आणि S2 इथं काय राहील सरळ सरळ SE. याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय राहील S1 S2 डिवाइडेड बाय S1 प्लस S2. एक रेजिस्टर S1 आहे, दुसरा रेजिस्टर S2 आहे. आता बॅलन्सिंग कंडिशन म्हणलेली आहे. तर बॅलन्सिंग कंडिशन मध्ये काय की P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन हे 2. बरोबर. R अपॉन हे 2. याचा अर्थ काय करता येईल आपल्याला P अपॉन Q इज इक्वल टू R अपॉन या दोघांचं कॉम्बिनेशन. हे दोघं जण काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये याचा काय करावं लागेल आधी इक्विव्हॅलेंट रेजिस्टर फाइंड आउट करावं लागेल. इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जर आपल्याला फाइंड आउट करायचा तर आता आपण काय सांगू शकतो की काय येते आपण इथं फाइंड आउट केला काय येणार आहे S1 S2 डिवाइडेड बाय S1 प्लस S2. S1 प्लस S2 जर वर गेले तर काय येईल सरळ सरळ P अपॉन Q इज इक्वल टू
आर इन ब्रॅकेट S1 प्लस S2 डिवायडेड बाय S1 S2. बरोबर, हे काय झाली त्याची जनरल एक बॅलन्सिंग कंडिशन झाली. बरोबर, काय आला आपलं P अपॉन Q इज इक्वल टू R S1 प्लस S2 अपॉन S1 S2. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ जर तुम्हाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दिलेली असती तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असतं, याच्या जागी जर सिरीज कॉम्बिनेशन घेतला असतं सरळ सरळ काय आलं असतं S1 प्लस S2 आला असतं अशा प्रकारे. बरोबर, आता मला सांगा जर समजा याच्या जागी जर आपल्याला काय दिलेलं असतं S1 अपॉन S1 आणि S2 हे दोन पॅरलल मध्ये दिलेले, याच्या जागी जर सिरीज मध्ये दिले असते तर काय आन्सर आला असतं सांगा बरं. तर जनरल काय आली असते आपली फिगर, P अपॉन Q केला असता असाच्या असा डिवायडेड बाय काय केला असतं या S1 S2 याच्या जागी सरळ सरळ काय आला असतं S1 कटला असता, याच्या जागी आपली अशी आली असतं एक हा रेजिस्टर आला असता आणि एक हा रेजिस्टर आला असता. हा आपला S1 आणि हा आपला S2 हे दोघ जण सिरीज मध्ये. तर सिरीज मध्ये असलं की सिरीज मध्ये असल्यावर जनरल आपण त्याचं काय कसं इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काढतो, SE इज इक्वल टू S1 प्लस S2. याचा अर्थ ऍट द एंड इथे काय आलं असतं R अपॉन S1 प्लस S2. हे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपला आला असतं सिरीज कॉम्बिनेशन मधलं. हे काय आली आपली व्हिटस्टोन ब्रिजची बॅलन्सिंग कंडिशन. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, व्हिटस्टोन ब्रिजचा देखील क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या. एक अजून क्वेश्चन पाहू. आता अजून एक क्वेश्चन दिलेला आहे की काय की द इक्विव्हॅलेंट रेजिस्टर ऑफ द फॉलोइंग सर्किट व्हेन नो करंट फ्लो इन द रेजिस्टर ऑफ 5 ओम. 5 ओम कोणता आपला हा मिड रेजिस्टर. आता मिड रेजिस्टर मधून करंट फ्लो होत नाही. का करंट फ्लो होत नाही किंवा करंट फ्लो होत नाही, जेव्हा पॉइंट बी आणि पॉइंट सी यावरचं पोटेन्शियल डिफरन्स काय असेल सेम असेल. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स सेम राहील तेव्हा आपण सांगू की या सर्किट या वे मधून करंट पास होत नाही. आता आपल्याला काय सांगितलं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारलं. आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टर विचारलं तर याच्यातून जर करंट पास होत नाही तर सरळ सरळ काय आला पॉइंट ए आणि ह्या पॉइंट सी याच्यातला करंट. आता ह्याच डायग्रामला जर आपल्याला काढायचं तर आपण कसं काढू शकतो, हा आपण पॉइंट ए घेतला, याच्यातून एक आपला हा रेजिस्टर गेला, एक वापस आला सी वर, हा आला या पॉइंटवर बी, डबल इकडून गेला. बरोबर, इथून वापस हा आपला पॉइंट ए, हा आपला पॉइंट बी, वापस काय गेला इथं आला, इथून डबल याच्यावर आणि काय घेतला इकडे गेला. हा आपला पॉइंट कोणता आला इकडचा, हा सी आणि हा आपला आला डी. आता तुम्ही काय शकता, हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत. हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत. हा रेजिस्टर आहे आपला 10 ओमचा आणि हा रेजिस्टर आहे आपला 15 ओमचा. हा रेजिस्टर 20 चा आणि हा रेजिस्टर 30 चा. बरोबर, आता याच्यात काय होणार, सरळ सरळ हे दोन रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत, हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. बरोबर, आता हे दोन्ही काय होणार, या दोघांची सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसं येते, सरळ सरळ काय सांगू शकतो आपण 10 आणि 15 हे काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती येतो 10 प्लस 15 25 ओम. बरोबर, त्याच्यानंतर 20 ओम आणि 30 ओम हे देखील कशात आहेत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. याचा पण इक्विव्हॅलेंट रेजिस्टर काय येतो 20 प्लस 30 याचा अर्थ 50 ओम. बरोबर, आता याचीच डायग्राम जर आपल्याला काढायची तर आपण कसं काढू शकतो, सरळ सरळ या दोघांचा मिळून एक रेजिस्टर आणि या दोघांचा मिळून एक रेजिस्टर, याची व्हॅल्यू आली आपली 25 ओम आणि याची व्हॅल्यू आली आपली 50 ओम. बरोबर, आता हे दोन्ही रेजिस्टर एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. आता याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टर जर आपल्याला काढायचा, आता आपण काय सांगितलं होतं इक्विव्हॅलेंट रेजिस्टरचा फॉर्म्युला Re इज इक्वल टू R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 नाही, व्यवस्थित सांगायचं रे बा, R1 प्लस R1 R2 इज डिवायडेड बाय R1 प्लस R2. बरोबर, हा आपला R1 हा आपला R2 याचा अर्थ काय आहे, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर Re इज इक्वल टू 25 इंटू 50 डिवायडेड बाय 25 प्लस 50. 25 इंटू 50 म्हणजे 25 पाची 125 म्हणजेच 1250 डिवायडेड बाय 25 प्लस 50 75. आता 25 पाचा 125 म्हणजे 50 आणि 25 त्रिक 75, 50 अपॉन 3 याचा अर्थ आपण काय सांगू शकतो
50/3 म्हणजे 3 1 3 2 0 3 सख 3 1 3 2 0 3 सख 18 डबल 2 उरले 3 सख 18 अप्रॉक्सिमेट आपण काय सांगू शकतो की 17. याचा अर्थ याचे इक्विव्हॅलेंट रेझिस्टर किती आलं 17 ओहम. Re इज इक्वल टू 17 ओहम आलं. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता एक व्हीटस्टोन ब्रिज दिलेला असते त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता इक्विव्हॅलेंट रेझिस्टर फाइंड आउट करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर अजून एक न्यूमेरिकल चला पहा. आता शेवटचं न्यूमेरिकल आहे आजचं. तर काय दिलेलं आहे की इन द फॉलोइंग सर्किट करंट थ्रो ACB या ACB या पाथ मधून आपल्याला काय करायचा करंट फाइंड आउट करायचा आणि प्रत्येक रेझिस्टरची व्हॅल्यू किती आहे 4 ओहम. पहिले आपण काय करू सरळ सरळ 4 ओहम 4 ओहम 4 ओहम 4 ओहम 4 ओहम बरोबर. या चारही रेझिस्टरची व्हॅल्यू पाचही रेझिस्टरची व्हॅल्यू आपण काय केली 4 ओहम कारण आपल्याला ती दिलेली आहे. आणि विचारलं काय ACB या 5 मधून आपल्याला काय विचारलेलं आहे करंट बरोबर. तर करंट जर विचारलेला तर सरळ सरळ आपण काय सांगू शकतो इथून जर आपल्याला करंट विचारला तर आता आपल्याला काय सांगता येईल सांगा. एक तर काय होणार की जर समजा सगळे रेझिस्टर सेम आहेत त्याच्यामुळे आपण काय सांगू शकतो की इथून जाणारा करंट जर I1 असेल तर इथून जाणारा पण करंट किती राहील कारण सेम आहे ना. इथून जाणारा आपण सांगू करंट I2 आहे. ऍट द एंड इथून गेला इथून येणार करंट I1 आणि इथून करंट येणार I2 बरोबर. याचा अर्थ पण काय होणार दोन्ही साइडला सेम रेझिस्टर्स आहेत सेम रेझिस्टर आहेत. याचा अर्थ आपण काय सांगू शकतो की 4/4 इज इक्वल टू 4/4. याचा अर्थ बॅलन्स कंडिशन आहे बरोबर. बॅलन्स कंडिशन आहे. तर आता पहा बॅलन्स कंडिशन आहे आणि रेझिस्टर सेम आहे त्याच्यामुळे इथून जेवढा करंट जाईल तेवढाच करंट काय जाईल इथून होईल. आता आपल्याला जो करंट येईल तो काय येणार पूर्ण करंट येईल. तो करंट काय होणार दोन याच्यात डिवाइड होईल बरोबर. दोन याच्यात कसा होईल इक्वली डिवाइड होईल. आता पहा सरळ सरळ तुम्ही पाहू शकता मगाशी जशी पाथ पाहिली आपण काय सांगितलं की समजा 4/4 इज इक्वल टू 4/4 ही कंडिशन एकमेकाला बॅलन्स करायला लागली. ही कंडिशन एकमेकाला जर बॅलन्स करत असेल बरोबर याचा अर्थ या रेझिस्टर मधून करंट पास आउट होत नाही. याचा अर्थ या पॉइंट आणि या पॉइंट वरचा पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. याच्यामुळे इथून जाणारा करंट डायरेक्ट इथं जाईल आणि इथून येणारा करंट डायरेक्ट इथं जाईल बरोबर. दोन्ही रेझिस्टर सगळे सेम आहेत कंडिशन बॅलन्स आहे त्याच्यामुळे ही डायग्राम आपल्याला जर काढायची तर आपण कशी काढू शकतो पहा डायरेक्टली तुम्ही तर ही डायग्राम काढायची तर आपण कशी काढतो मित्र. एक वर गेला 1 2 आणि खालचा हा एक खालचा बरोबर. हा आणि याला आपण कनेक्ट केलेला आहे 16 व्होल्टची बॅटरी बरोबर. हा रेझिस्टर 4 ओहमचा हा 4चा हा 4चा आणि हा पण 4 ओहमचा बरोबर. आता पहा आपण काय सांगितलं इथून करंट गेला इकडे गेला I1 आणि इकडे गेला I2. इथून पण I2 जाणार वापस इथून करंट गेला I वापस बरोबर आणि इथून पण वापस किती करंट येणार I पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह बरोबर. आता मला सांगा हे दोन रेझिस्टर एकमेकांसोबत कसे आहेत सिरीज कॉम्बिनेशन. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये 4,4 हे दोन्ही आणि दुसरे खालचे पण 4,4 हे सगळे एकमेकांसोबत काय 4,4 हे सगळे एकमेकांसोबत काय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये बरोबर. आता ह्या दोघांचा 4,4 यांचा काय होणार सरळ सरळ इक्विव्हॅलेंट रेझिस्टर किती येते 4 + 4 इज इक्वल टू 8 ओहमचा आणि खालच्यांचा किती येणार Re इज इक्वल टू 4 + 4 इज इक्वल टू 8 ओहम. याचा अर्थ याचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टर या दोघांचा किती आला 8 ओहम या दोघांचा किती आला 8 ओहम. आता हे दोघ जण 8 ओहम आणि 8 ओहम एकमेकाला काय पॅरलल मध्ये कोणत्या पॉइंट मध्ये कनेक्ट केलेले हा एक पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट. हा आपला पॉइंट एक दिलेला आहे A आणि हा आपला दुसरा पॉइंट दिलेला आहे B याच्यामध्ये बरोबर. आता दुसरी डायग्राम जर काढायची याच्यातले काय काढता येते आपल्याला सरळ सरळ हा एक रेझिस्टर आपला घेतला हा दुसरा रेझिस्टर बरोबर. आणि इथून पास होणारा करंट किती 16 ओहमचा 16 व्होल्टचा. हा झाला आपला 8 चा आणि हा झाला आपला 8 चा बरोबर. आता हे दोघ जण एकमेकांसोबत काय पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये म्हणलं इथून जाणारा करंट आपला I आहे
या पॉइंटवर आय आला, इकडे गेला I1 आणि इकडे पण किती गेला I2. या पॉइंटवर आल्यानंतर वापस किती जाणार आय. बरोबर. याच्यामुळे जेवढा करंट इकडून जाणार तेवढा करंट काय होईल इकडून जाईल. आलं लक्षात. आता तो जाईल का नाही हे पण आपल्याला पाहावं लागेल. बरोबर मित्र, त्याच्या बेसिसवर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, ओम्स लॉचा यूज करून तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, प्रत्येक रेजिस्टर मधून जाणारा करंट फाइंड आउट करू शकता. कसा, या रेजिस्टरची व्हॅल्यू किती आहे 8 आणि याला पोटेन्शियल डिफरन्स किती पाठवतं, प्रोव्हाइड करते 16. याचा अर्थ सरळ सरळ काय 16 प्रोव्हाइड करते, याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स किती आला 16. याचा अर्थ अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू आय आर. आय आपल्याला फाइंड आउट करायचा, याचा अर्थ V अपॉन आर. V किती आहे 16 आणि आर रेजिस्टर किती आहे 8, याचा अर्थ किती आला 2 एम्पियर. बरोबर, 2 एम्पियरचा करंट आला. आता 2 एम्पियरचा जर करंट आला तर 2 एम्पियरचा करंट आपण काय करू शकतो, इथून 2 आला तेवढाच किती होईल, हा पण रेजिस्टर 2 एम्पियरचा. याचा अर्थ टोटल करंट किती झाला पाहिजे आपला 4 एम्पियरचा. बरोबर, तर 4 एम्पियरचा करंट आपला येते का पाहू. आता काय करायचं, सरळ सरळ 8 ओम आणि 8 ओम हे दोघं जण एकमेकाचे काय एकमेकासोबत कशी आहेत ते सरळ सरळ पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, याच्यामुळे काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, बॅटरी दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, याचं जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण फाइंड आउट केलं तर याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर येते मित्र 4. याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टर 4 कसं येते पहा, सरळ सरळ पॅरलल मधला इक्विव्हॅलेंट रेजिस्टर कसा फाइंड आउट करू शकतो आपण, 8 into 8 upon 8 plus 8. 8 into 8 म्हणजे 64 डिवाइडेड बाय 8 plus 8 म्हणजे 16 इज इक्वल टू 4 ओम. इक्विव्हॅलेंट रेजिस्टर किती आला 4 ओम. टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 16. याचा अर्थ V इज इक्वल टू आय आर जर केलं तर काय ते V16 आहे, हा किती आहे 4. याचा अर्थ आपला I किती आला 4 एम्पियर. आता 4 एम्पियरचा करंट टोटल आला, त्यापैकी इकडे किती जाणार 2 एम्पियरचा, इकडे पण किती जाणार 2 एम्पियरचा. तुम्हाला काय विचारलं की इथून किती जाईल, किती जाणार 2 एम्पियरचा. याचा अर्थ ऍट द एंड करंट किती आला आपला 2 एम्पियर पास थ्रू पाथ ACB. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, वेगवेगळे क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता. आज आपण केव्हीएलचा एक क्वेश्चन पाहिला, केसीएलचा एक क्वेश्चन पाहिला आणि व्हिटस्ट्रॉन ब्रिजच्या बेसिसवर काही न्यूमेरिकल्स पाहिले. बरोबर, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं की अप्लिकेशन ऑफ व्हिटस्ट्रॉन ब्रिज म्हणजे काय असतं. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटू आपण एक नवीन लेक्चर घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.